And DTR of Sanchi, and this was before the DTR. On the right hand side the forces are 32.5, on the left hand side the forces are 67.5. Now this is after DTR. What we achieve after DTR, the forces on the right hand side is 54.2 and on the left hand side is 45.8. Okay. Same patient. Now we'll record the patient's reaction after 10 minutes of the DTR. So hello Sanchi, how are you feeling now? एकदम मस्त वाटतंय. काय काय तुला फिलिंग येत आहे आता याच्यानंतर DTR नंतर कसं वाटतंय? माझी जी हरवलेली एनर्जी होती ना ती परत आल्यासारखी वाटते मला. माझं जे पण पेन होतं ते सगळं गेल्यासारखं वाटतंय आणि मी खूप खूप हॅपी आहे. असं वाटतंय की माझ्या लाईफमध्ये ही गोष्टीची कमी होती ती आता परत आली. जेव्हा पण मी काही विचार करायला जायचे किंवा कुठल्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करायला जायचे तेव्हा मी बिलकुल कॉन्सन्ट्रेट करत शकत नव्हते आणि विचार पण करू नव्हते शकत. म्हणजे एकदम डोकं माझं फ्रीज होऊन जायचं. मी कुठलंच काम व्यवस्थित नव्हती करू शकत आणि माझं सगळं लक्ष माझ्या पेनवरच जायचं. मला समजायचंच नाही मला काय होतंय. दातांच्या आपल्या लाईफवर एवढा इम्पॅक्ट पडतो हे मला माहीतच नव्हतं. पण आता मला समजतं की आपल्यासाठी आपले टीथ आणि बाईट करेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे लाईफसाठी, पण पर्सनल लाईफसाठी तर खूप जास्तच इम्पॉर्टंट आहे. TMJचा पेन असं असतो ना की आपल्याला समजतच नाही. आपल्याला जाणवतं की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी मला दुखतंय, मला काहीतरी त्रास होतोय, पण तो सहजासहजी एवढा समजून नाही येत. आणि हा जो TMJचा जो पेन होतो ना तो आपण डॉक्टरला नीट एक्सप्रेस पण नाही करू शकत की मला नक्की काय होतंय, इथे दुखतं तिथे दुखतं, काय काय सांगू मी त्यांना. याच्यामुळे माणसाला डिप्रेशन येतं आणि त्याला वाटतं की मला सायकॅट्रिस्टकडे जायची खूप गरज आहे. पण ॲक्च्युली तसं नसतं. ॲक्च्युली फिजिकली पेनमुळे पण आपल्याला असं वाटतं की मला काहीतरी मेंटली त्रास आहे. आणि आत्ता मी जी TMJची ट्रीटमेंट घेतली तेव्हा मला समजलं की नाही, मेंटलीच आपल्याला सगळे त्रास नसतात, फिजिकली पण त्रास होतात, पण आपल्याला ते समजून येत नाही आणि आपल्याला असं वाटतं की ते मेंटलीच त्रास आहेत. माणूस पूर्ण डिप्रेशनमध्ये जातो असा विचार करून करून आणि जाऊन जाऊन माणसाला असंच वाटतं की मला मेंटल इलनेस आहे, पण तसं काहीच नसतं. हे आपल्या दातांमुळे पण असे आपल्याला सिम्पटम्स दिसतात. दातांचा आपल्या पूर्ण पर्सनल लाईफ आणि फिजिकल बॉडीवर एवढा इम्पॅक्ट पडेल मी कधी विचार नव्हता केला. पण आता मी जेव्हा ट्रीटमेंट घेतली आहे दातांची त्याच्यामुळे माझे जेवढे पण सगळे सिम्पटम्स होते जे मेंटल हेल्थ रिलेटेड होते ते सगळे गायब झाले. 2020 नोव्हेंबरमध्ये मी डॉक्टर क्षार यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी आले होते. तेव्हा मला बॉडी पेन, जॉमध्ये क्लिकिंग साऊंड यायचा, चक्कर आल्यासारखी व्हायची, माझं डोक्यामध्ये म्हणजे मला खूप जास्त डोकं दुखायचं, वॉमिटिंग व्हायची, बॉडी पेन खूप जास्त होत होतं. हे जे सगळे प्रॉब्लेम्स होते आणि मेंटली हेल्थचा बोलायला गेलं तर डिप्रेशन, हे जे सगळे प्रॉब्लेम्स होते ना ते आता ट्रीटमेंट घेतल्यामुळे, स्प्लिंट थेरपी करून जे दातांचं बॅलन्सिंग असतं ते केल्यामुळे माझे जे सगळे प्रॉब्लेम्स होते ते सगळे गायब झाले, सगळे निघून गेले. मी आता त्याच्यामुळे खूप जास्त लाईफमध्ये खुश आहे. जी एनर्जी गेली होती ना ती परत आल्यासारखी वाटते. मला खूप एनर्जेटिक वाटतंय. Okay. So we have just done the DTR and after 10 minutes this was patient reaction after to the DTR. Okay. Thank you. Thank you, Sajid.